नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आमचा आज प्लॅन झाला आहे की बाहेर फिरायला जाण्याचा. तर आज आम्ही वनभोजन पण करणार आहोत सोबत. तर आपल्यासोबत आहे पियू, इकडे आहे आदिती, इकडे कोमल आणि खालती राहुलला थांबलं आहे. तर आम्ही स्कूटी घेऊन जाणार आहोत. तर आमच्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आपले सगळे गँग रेडी झाले. 2 स्कूटी आहे आपल्याकडे. हे 3 सीट, आम्ही 2 सीट. तर आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे अशा प्रकारे. आमच्या स्कूट्या निघालेल्या आहेत. आपण आता ढेबेवाडीतनं हा लेफ्ट घ्यायचा आणि आपल्याला मराठवाडी डॅमच्या इकडनं जाऊन पुढे आपल्याला मोडकवाडीच्या साईडला जायचं आहे. तर आपण आता हे बघताय, हे मराठवाडी डॅम आहे. ते आता याचं काम चालू आहे. खूप वर्षापासून याचं काम चालू आहे. तर आता इनकम्प्लीट आहे, पण इथं मस्त एकदम फिरण्यासाठी खूप चांगलं आहे. एकदम व्ह्यू वगैरे. आणि याच्यावरती, या ब्रिजवरती तुम्ही जाऊ पण शकता गाडी घेऊन. आणि तिकडे हा जॉईन करतो दुसऱ्या गावाला. हा पुढे गाव आहे तिकडे. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड नॉईज खूप असल्या कारणामुळे इथे व्हॉइस ओव्हर करण्यात आलेला आहे. तर हे आहे मराठवाडी डॅमचा बॅकवॉटर. तर हा रस्ता पुढे जातो जिंती, मोडकवाडी आणि आपल्या जिथे जायचं आहे कडा पठार. तर या रस्त्याने आपण जाणार आहोत पुढे. तर आपण या जिंती गावात आलोय. तर जिंती गावातनं आपल्याला पुढे जायचं इथे मोडकवाडीला. आणि मोडकवाडीतून आपल्याला एक भैरी म्हणून एक देवस्थान आहे, भैरी देवीचं मंदिर आहे. त्याच्या पुढे एक सडा आहे, त्या पठारावरती जायचं आहे. त्याला सडा म्हणून बोलतात. माणसं आता शेतीचे कामं करून जेवायला बसलेत सगळे. इथे मोस्टली भात शेती केली जाते वरच्या भागात. इथे पण सगळी शेतीची कामं करून, लावणी करून लोक जेवायला बसलेत. आणि इथे लावणी झालेली आहे. तर या घाटामध्ये आपल्याला पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आपल्याला लांडोर, मोर बघायला मिळतात. तर आता आपल्याला बघायला मिळालेच, तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. पण इथं नजारे पण असे एकदम मस्त आहेत. आणि या रस्त्याला असे म्हशी वगैरे, गाई, बैल असे आता पावसाळ्याच्या काळात असे बाहेर गवत चरायला येतात. आणि इकडे अशा पवनचक्क्या. इकडे कधी यायचं असेल तर कराडवरनं तुम्हाला ढेबेवाडीला यायला लागेल. आणि ढेबेवाडीतून मग मराठवाडी करून जिंती गावातून पुढे मोडकवाडीला जायचं. हा व्ह्यू तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण खरंच इथे बघण्यासारखं भरपूर काही आहे. आता आम्ही घाटामध्ये थांबलो. हा बघा व्ह्यू मस्त एकदम. असं एकदम डोंगर भरलेले आहेत हिरवेगार. आणि खालती भात शेती आणि ते भात लावणी वगैरे केलेली आहे. पुढे आपला मराठवाडी डॅम जो मगाशी मी दाखवला होता, हे त्याचं बॅकवॉटर. आणि इथे गाव जिंती गाव. आणि ही भात शेती केलेली आहे. मस्त असा व्ह्यू. इकडे पवनचक्क्या आहेत मस्तपैकी. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे मोर दिसला आहे. चालायचं आहे ते वर चालायचं किती आहे ते? बैरी बसलो. हा बैरी बसलो तरी अर्धा तास. अर्धा तास. आपण साताऱ्यावर किती
इथे आता तुम्ही बघू शकता ही सगळी भाताची शेती आहे आणि इथे बघा बैल पण आहे. तर इकडे वरच्या भागात अजूनही पारंपरिक पद्धतीने शेतात चिखल केला जातो आणि भाताच्या शेतीमध्ये चिखल करावा लागतो. आजकाल खूप यंत्रणा मार्केटमध्ये आले आहेत, यासाठी पण इथे अजून आपली जुनी पद्धत वापरली जाते. तर आपण आता महाळुंगेवाडीला जातोय. चालत आपल्याला गाडी ठेवून वरती जायचं गाड्याचं लावायचं. आणि वरती ते पठार आहे. महाळुंगेवाडीच्या पुढे आलो की राईटला हा कच्चा रस्ता आहे. आपल्याला आता इथे गाडी लावून वरती जायचंय. तिथं गाड्या लावलेल्या आहेत आपण. आपलं जेवण वगैरे काढा. दादा बॅगेत घेऊ कसं बॅग अडकवायला जमलं. तर आपलं सगळं गाडीतलं सामान काढून घेतो आपण, जे की आपल्याला वरती जे लागणार आहे, जेवण, पाण्याच्या बॉटल्स. हा तो रोड महाळुंगेवाडीच्या इकडनं आपण आलो. हा स्ट्रेट पुढे गावाला जातो कुठल्या तरी, आणि हा पठाराकडं. तर इकडनं आपली छोटीशी ट्रेक चालू होणार आहे. आपली थोडासा चढ आहे आणि वरती जाऊन पठार आहे, आणि इथे शेतीची कामं चाललेली आहेत. माझा उघड आहे का? सगळे सुरुवातीलाच आपले दमलेले प्लेयर. कसे चढतील आता वरती बघूया आपण. चढ एवढं काय मोठा नाही, छोटाच आहे. चारी बाजूने मस्त असे झाडीच झाडी. तर आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. ही शेड जी तुम्हाला दिसते, येथे लोक आपल्या फॅमिली सोबत देवाचं जे काही देणं वगैरे असतं ते या शेड मध्ये चुलीवर बनवतात आणि देवाला नैवेद्य दाखवून लोक जेवतात. वरती जे मंदिर दिसतंय ते एकाच दगडावरती बांधलेलं आहे. म्हणजे तो मोठा दगड दिसतोय खालती तुम्हाला, हा एकच सिंगल पीस दगड आहे. तर अख्ख्या दगडावरती हा मंदिराची स्थापना केली गेलेली आहे. चालली मंदिराकडं. तर हे आहे मंदिर भैरी देवीचं. इकडनं पाण्याचा झरा आहे छोटा मंदिराच्या पाठी. हा नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ मोठा होत असल्या कारणामुळे आम्ही हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. तर पठारावर जात असताना केलेली मजा, केलेला स्ट्रगल आणि वर जाऊन जे निसर्गरम्य दृश्य जे पाहिलं ते पाहण्यासाठी पार्ट 2 मध्ये कंटिन्यू राहा. थँक्यू.